शासकीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर। शासकीय कर्मचाऱ्यांचं या महिन्याचं वेतन 26 ऑगस्टलाच होणार। गणेशोत्सवाच्या निमित्तानं 5 दिवस आधी वेतन देण्याचा निर्णय। धनंजय मुंडेंनी कृषी सचिवांची फाईल गायब केली तर अंजली दमानी यांचा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप। फाईल संदर्भात धनंजय मुंडेंना लेखी उत्तर देण्याचे लोकायुक्तांचे आदेश। बोईसर तारापूर एमआयडीसी मध्ये पुन्हा वायुगळतीमध्ये 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जखमी। 2 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती। मृतांचा आकडा वाढण्याची भीती। लक्ष्मण हाके यांचं वादग्रस्त वक्तव्य। ओबीसींचं नेतृत्व धनगर समाजाकडे गेल्यानं पोटदुखी। माळी समाजाच्या नेत्यांना पोटदुखी। हाकेंच्या वक्तव्यानं माळी समाजाकडून संताप व्यक्त। नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर रस्ता खचला। रस्ता खचल्यानं मोठी वाहतूक कोंडी झाल्यानं पोलिसांची घटनास्थळी धाव। बीडमध्ये बैल पोळ्याचं साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत मोठी गर्दी। बैलांसाठी आकर्षक झुली, गोंडे घेण्यासाठी गर्दी। नागभीड तालुक्यामध्ये तलाव फुटला। तलावाचं पाणी शेतात शिरल्यानं मोठं नुकसान। मासे वाहून गेल्यानं मच्छीमार देखील संकटात। कणकवली बाजारपेठेतील मटका अड्ड्यावर पालकमंत्री नितेश राणेंची धाड। पोलिसांना कोणतीही कल्पना न देता नितेश राणेंची धाड। नितेश राणेंनी धाड टाकल्यानंतर कणकवली पोलीस घटनास्थळी दाखल। ड्रग्ज तस्करी करणाऱ्यांवर मकोका अंतर्गत पहिला गुन्हा तर मुंबई पोलिसांची ड्रग्ज तस्करांवर मकोका अंतर्गत कारवाई। अंमली पदार्थ विरोधी कक्षाची तिघांविरोधात कारवाई। आशिया चषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा मार्ग मोकळा। सामन्यावर बंदी घालणं योग्य नाही। क्रीडा मंत्रालयाचं स्पष्टीकरण। भारत आणि पाकिस्तान संघामध्ये 14 सप्टेंबरला दुबईत सामना होणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।